लाडकी बहीण योजनेचे पैसे हे पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। निधी वितरणाची सुरुवात केली आहे। आज दोन्ही हप्ते एकत्र सगळ्या लाडक्या बहिणी खुश होत आहेत। आज एकत्रित हप्ता आहे 3000 सन्मान निधीचा। हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित। तर लाडक्या बहिणींनो फटाफट आपलं बँक खातं चेक करा, कारण राज्य सरकारने 1,10,00,000 लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झाला। ही केवायसी चे जी काही अट होती ती शिथिल करून हे पैसे देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। त्याकरता 2215 कोटी रुपये हे राज्य सरकारने वितरित करणं चालू। बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून नोव्हेंबरचे 17व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि डिसेंबरच्या 18व्या हप्त्याचे 1500 रुपये आज बुधवार 24 डिसेंबर रोजी जमा करायला सरकारने सुरुवात केली आहे। आताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलंय की बहिणींना पैसे मिळण्यासाठी अडचण निर्माण होत होती, ती म्हणजे अनेक बहिणींनी आता केवायसी अजिबात केलेलीच नव्हती आणि ज्यांनी केवायसी पूर्ण केली होती त्यांनी चुकीच्या मार्गाने केवायसी केली होती, कारण त्यांना भीती होती की हप्ता बंद होईल, त्यामुळे चुकीच्या मार्गाने गडबडीत केवायसी महिलांनी केली होती। त्यामुळे सरकारने तिकडून 3700 कोटी रुपये आता नोव्हेंबर डिसेंबरच्या हप्त्यासाठी मंजूर करून पण महिलांच्या खात्यावरती पैसे जमा करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होऊ लागली होती। असं जेव्हा एकनाथ शिंदे साहेबांना कोणीतरी सांगितलं तेव्हा त्यांनी मुंबई येथे काल मंत्रिमंडळाची बैठक घेऊन केवायसीची अट मुख्यमंत्र्यांची सही घेऊन नोव्हेंबर डिसेंबर या हप्त्यासाठी जी केवायसीची अट लावली होती तर ती नोव्हेंबर डिसेंबर या दोन्ही हप्ता वाटपासाठी आता रद्द करण्यात आली आहे, म्हणजे शिथिल करण्यात आल्या। त्यामुळे पैसे मिळण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे। ही केवायसीची अट लावल्यामुळे मागील 2 दिवसापासून म्हणजेच सोमवारी आणि मंगळवार या 2 दिवसामध्ये मोजक्याच महिलांच्या खात्यावरती पैसे मिळाले आहेत। बाकीच्या महिला ज्या होत्या तर त्या या ठिकाणी वाटच बघत होत्या, त्यांच्या खात्यावरती आज वार त्या ठिकाणी बुधवार आहे, 24 डिसेंबर आहे। आज पैशांचं वितरण या ठिकाणी 100% होणार असल्याची स्वतः माहिती एकनाथ शिंदे साहेबांनी आता दिली आहे। तुम्हाला वाटत असेल की तुम्ही दररोज पैसे मिळणार असं सांगता, परंतु आमच्या खात्यावरती का पैसे जमा झाले नाहीत यावरती एकनाथ शिंदे साहेबांनी 4 कारणे तुम्हाला पैसे न येण्याची मागील 8 दिवसांमध्ये सांगितलेत। 4 कारणामुळे तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबर या पैशांचं वितरण अजून पण या ठिकाणी थांबवण्यात आजपर्यंत आलेलं होतं, रोखण्यात आलेलं होतं। पहिलं कारण त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय, ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केल्या त्यांनी गडबडीमध्ये चुकीच्या मार्गाने केवायसी करून टाकल्या असं असल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः आता सांगितलं आहे। आणि ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केली नाही त्यांना पैसे देण्यासाठी सरकारला मोठी अडचण निर्माण होत होती, कारण आता केवायसी केलेल्या लाडक्या बहिणींचे अर्ज आणि न केवायसी केलेल्या लाडक्या बहिणींचे अर्ज या ठिकाणी दोन्ही गोंधळ झाला होता, मिक्सिंग झाले होते। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांनी केवायसीची जी अट होती तर ती या ठिकाणी रद्द करून टाकल्या। त्यामुळे आज पैसे मिळण्यासाठी मार्ग मोकळा झालाय। आज वार आहे बुधवार 24 डिसेंबर रोजी राज्यातील जवळपास 15 जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। लाडक्या बहिणींना पैसे मिळण्यासाठी मार्ग मोकळा झालाय। लक्षात ठेवा, सोमवार मंगळवार 2 दिवसामध्ये पैशांचं वितरण झालं नाही म्हणून घाबरून जाऊ नका। आज बुधवार वाटपाचा 3रा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे आज तुमची खरोखर या ठिकाणी लॉटरी लागणार आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले की पैसे मिळण्यासाठी महिलांना मार्ग मोकळा झाला आहे। आता बुधवार आज 24 डिसेंबर रोजी राज्यातील जवळपास 15 जिल्ह्यामध्ये ज्या महिलांना पैशांचं वाटप झालं नाही त्या सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यावरती आज 3000 रुपये 100% वितरण करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी डीबीटीचं बटन तिकडून आज सकाळी 7 वाजता दाबण्यात आलंय। लाडक्या बहिणींनो, आपल्या राज्यामध्ये जर जिल्ह्यांची संख्या जर पाहिली तर 36 जिल्हे आहेत। 36 जिल्ह्यापैकी आता 21 जिल्ह्यामध्ये मागील 2 दिवसामध्ये पैसे महिलांना व्यवस्थित मिळाले आहेत, म्हणजेच मतदान झाल्यानंतर सोमवार मंगळवार पैशांचं वितरण महिलांना खरोखर या ठिकाणी करण्यात आलं आहे। 36 जिल्ह्यापैकी 21 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण झालेलं आहे, परंतु उरलेल्या 15 जिल्ह्यामध्ये मात्र पैशांचं वितरण 1 रुपया सुद्धा महिलांना सोमवार मंगळवार मागील 2 दिवसांमध्ये झालेलं नाही।
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी रविवारी संध्याकाळी मतदानाचा निकाल लागल्या पत्रकार परिषद घेऊन 3,700 कोटी रुपये महिला व बालविकास खात्याला सही करून दिलं आणि त्यांना सांगितलं 22 डिसेंबर 23 डिसेंबर आणि 24 डिसेंबर असं 3 दिवस पैशांचं वाटप करा. म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार असं 3 दिवस पैसे वाटप करा. अशा प्रकारे ऑर्डर या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या. एकनाथ शिंदे साहेबांनी आता लेखी आदेश दिलेत की आता सोमवार, मंगळवार, बुधवार 3 दिवस वाटप करा पैशांचं. तशा प्रकारे 2 दिवस म्हणजे सोमवार, मंगळवार पैशांचं वाटप व्यवस्थित पार पडलंय. मागील सोमवार, मंगळवार महिलांना 21 जिल्ह्यामध्ये पैसे मिळाले आहेत. लाडक्या बहिणींनो खरोखर पैसे मिळालेत आणि 36 जिल्ह्यापैकी 15 जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप राहिलं होतं. सोमवार, मंगळवार, बुधवार या 3 दिवसामध्ये आज बुधवार हा वाटपाचा शेवटचा दिवस आहे. बहिणींनो खरोखर पैशांचं वितरण सुरू झालेलं आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की सोमवार, मंगळवार, बुधवार 3 दिवसामध्ये पैसे जमा करा. त्यामुळे आज बुधवार 24 डिसेंबर रोजी वाटपाच्या शेवटच्या दिवशी एक सुद्धा लाडकी बहीण आता शिल्लक राहता कामा नये असं या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी बँकांना कडक या ठिकाणी आदेश दिले आहेत. काल महिलांना रात्री 2 वाजेपर्यंत पैशांचं वितरण झालं. कारण हे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे एकत्रित देत असल्यामुळे पैशांचं वितरण रात्री उशिरापर्यंत काल चालू होतं. आज बुधवार हा या ठिकाणी वाटपाचा शेवटचा दिवस आहे. आज जर पैसे तुम्हाला आले नाही, मिळाले नाही तर लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून तुम्हाला वगळलं आहे असं तुम्ही समजू शकता. रात्री 2 वाजेपर्यंत आज पैसे वाटप करा. परंतु आज बुधवार 24 डिसेंबर रोजी एक सुद्धा लाडकी बहीण शिल्लक ठेवू नका. कारण आज वाटपाचा शेवटचा दिवस आहे. त्यांना कसल्याही परिस्थितीमध्ये पैशांचं वितरण आज या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती झालंच पाहिजे. आता या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी ही महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिल्या. लाडक्या बहिणींनो एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की आता KYC केलेल्या लाडक्या बहिणी आणि न KYC केलेल्या लाडक्या बहिणी यांच्या अर्जांची मिक्सिंग झाली होती. त्यामुळे सरकार ते सर्व अर्ज आता चेक करत होतं. अर्ज नेमकं KYC केलेल्या लाडक्या बहिणींचे नेमकं कोणते आहेत आणि KYC न केलेल्या लाडक्या बहिणींचे अर्ज कोणते आहेत हे आता चेक करत होतं. त्यामुळे हा गोंधळ निर्माण झाला होता. म्हणून महिलांच्या खात्यावरती पैसे येण्यासाठी खूप मोठा प्रॉब्लेम येत होता. अखेर सरकारच्या माध्यमातून मुंबई येथे झालेल्या काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये KYCची अट सरकारच्या माध्यमातून रद्द करण्यात आल्या. ही अटच रद्द केल्यामुळे आता पहिला जसं तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा, सप्टेंबर महिन्याचा 1,500 रुपये आल्याचा मोबाईलवरती मेसेज आला, तशाच प्रकारे आज तुम्हाला या ठिकाणी नोव्हेंबरचे आता 1,500 आणि डिसेंबरचे 1,500 असं 3,000 रुपये आल्याचा मेसेज तुम्हाला मोबाईलवरती आता पाहायला मिळणार आहे. एकनाथ शिंदे साहेब म्हणाले एकत्रित नोव्हेंबर डिसेंबरचा 3,000 रुपयांचा लाभ महिलांना या ठिकाणी आता देत असल्यामुळे हे आज एकाच टायमाला पैसे देणं शक्य नसल्यामुळे आज दिवसभरामध्ये 3 गटामध्ये तुम्हाला पैशांचं वितरण होणार आहे. मागील 2 दिवसामध्ये म्हणजे सोमवारी आणि मंगळवारी जशा प्रकारे पैशांचं वितरण महिलांना 3 टप्प्यामध्ये झालंय तर तशाच प्रकारे तुम्हाला पैशांचं वितरण होणार आहे. आता त्या ठिकाणी मागील 2 दिवसामध्ये जशा प्रकारे त्या टायमिंगला पैशांचं वितरण झालंय आज त्याच टायमिंगला बुधवार वाटपाच्या शेवटच्या दिवशी पैशांचं वितरण केलं जाणार आहे. कोणकोणत्या 15 जिल्ह्यामध्ये केलं जाणार आहे ती यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. कारण हा वाटपाचा शेवटचा दिवस आहे. म्हणजेच आता बघा आज एका दिवशी एका टायमाला हे पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार नाहीत. तसा बँकांचा नियम असतो. त्यामुळे स्वतः स्टेट बँक ऑफ इंडिया, त्या ठिकाणी महाराष्ट्र बँक, पोस्ट ऑफिस आणि बँक ऑफ इंडिया अशा प्रकारच्या बँकांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की आज बुधवार 24 डिसेंबर रोजी आता पहिल्या टप्प्यामध्ये ज्या महिला राहतात त्यांना सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत 15 जिल्ह्यापैकी 5 जिल्ह्यामध्ये पहिल्या गटात पैशांचं वितरण होईल. त्यानंतर दुपारी 2 ते संध्याकाळी 7 आता या दुसऱ्या गटातील 15 जिल्ह्यापैकी 5 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होईल. त्यानंतर संध्याकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत या वेळेत पुढच्या 5 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होईल. परंतु आज वाटपाचा शेवटचा दिवस असल्याने रात्री 2 वाजेपर्यंत सुद्धा पैसे येतील. परंतु सर्वांना पैसे येतील, कोणी सुद्धा शिल्लक राहणार नाही असं राहिलेल्या सर्वच्या सर्व 15 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदे साहेबांनी आता सांगून टाकलं आहे. मग आता लाडक्या बहिणींनो आज बुधवारी आज सकाळी 10 वाजता बँका ओपन झाल्या पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी आता
केलं असल्याचं आता एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः सांगितलं आहे. लाडक्या बहिणींना वचनच देऊन टाकलंय. लाडक्या बहिणींनो, आज तुम्हाला पैशांचं वितरण तर होणारच आहे. उद्यापासून नवीन वर्षाची तयारी सरकार सुरू केलं आहे. कारण फक्त आणि फक्त आता 6 दिवस नवीन वर्ष लागायला बाकी आहेत. त्यामुळे आज भलेही पैसे वाटपाला रात्री उशीर होईल, परंतु सर्वांना पैसे मिळतील असा विश्वास एकनाथ शिंदे साहेबांनी दिलाय. तर कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत ते तर तुम्हाला यादी पुढे लगेच सांगणारच आहे. परंतु आता प्रत्येक लाडक्या बहिणींना हा नक्कीच प्रश्न पडला असेल की आम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे या ठिकाणी सरसकट सर्वांना मिळणार का? कारण सोशल मीडियावर आम्हाला या ठिकाणी तशा प्रकारची माहिती मिळत आहे की आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, अशा प्रकारच्या खोट्या बातम्यांचा या ठिकाणी कहर सुरू असल्याचा पाहायला मिळतोय. परंतु महिलांना ठामपणे आजपर्यंत कोणी सांगत नव्हतं की नोव्हेंबरचे 1500, डिसेंबरचे 1500 असं एकत्रित 3000 रुपयांचा लाभ या ठिकाणी नेमकं कोणत्या तारखेला आणि कधी येणार आहे यावरती एकनाथ शिंदे साहेबांनी आता पत्रकार परिषद घेऊन स्पष्टपणे महिलांना सांगितलंय की बुधवार 24 डिसेंबर रोजी महिलांना आता शेवटचा एक चान्स दिलाय. म्हणजे या दिवशी राहिलेल्या उरलेल्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैशांचं वितरण या ठिकाणी आता सुरू करण्यात आलेलं आहे. लाडक्या बहिणींनो, लक्षात ठेवा, इथून पुढचे 6 दिवस हे आता वर्षाचे शेवटचे दिवस आहेत आणि त्यामुळे तुम्हाला अजिबात पैशांचं वितरण होणार नाही आहे. कारण नवीन वर्ष लागायला फक्त आणि फक्त 6 दिवस बाकी राहिले आहेत. त्यामुळे सरकार नवनवीन आता बदल करत आहे. त्या कामामध्ये सर्व त्या ठिकाणी आता अधिकारी गुंतवणूक पडलेत. त्यामुळे आजच्या आज पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती सरकारने करण्याचं ठरवलंय. परंतु लाडक्या बहिणींना हा नक्कीच प्रश्न पडलाय की आम्हाला पैशांचं वितरण सरसकट सर्वांना होणार का? कारण सोशल मीडियावर ज्या काही बातम्या पसरू लागलेत त्यामध्ये असं सांगण्यात आलंय की नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता देण्यासाठी सरकारने काही अटी पात्रता लावल्यात म्हणे. हा प्रश्न या ठिकाणी पत्रकारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना विचारला की नोव्हेंबर डिसेंबरचे जे 3000 रुपये आज बुधवार 24 डिसेंबर रोजी सरकारच्या माध्यमातून सोडले जाणार आहेत, तर यासाठी काही अटी पात्रता लावलेत का? ही बातमी खरी आहे का? यावरती एकनाथ शिंदे साहेबांनी आता लाडक्या बहिणींना आता स्पष्टपणे सांगून टाकले, हो ही बातमी खरी आहे. नोव्हेंबर डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे पैशांचं वितरण जे आहे ते आज बुधवार 24 डिसेंबर रोजी सोडण्यात आलेलं आहे. 3 टप्प्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी होणार असल्याची माहिती सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी दिली. म्हणजे सकाळी 10 ते दुपारी 2 5 जिल्ह्यामध्ये वितरण होईल, दुपारी 2 ते संध्याकाळी 7 दुसऱ्या गटातील 5 जिल्ह्यामध्ये वितरण होईल आणि संध्याकाळी 7 ते रात्री 12 या त्या ठिकाणी तिसऱ्या गटातील पैशांचं वितरण होईल. रात्री 2 वाजेपर्यंत सुद्धा अनेक महिलांना पैसे मिळणार आहेत. परंतु यासाठी अटी पात्रता सरकारने लावलीत असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय. आम्ही जर अटी पात्रता महिलांसाठी लावले नाही तर सर्वच लाडक्या बहिणींना पैसे या ठिकाणी जर देत बसलो तर आम्हाला सुद्धा या ठिकाणी ते परवडणार नाही. त्यामुळे ज्या खरंच आता गोरगरीब महिला आहेत, ज्या खरंच दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जातात, अशा महिलांच्या खात्यावरती आज बुधवार 24 डिसेंबर रोजी पैशांचं वितरण आम्ही करणार असल्याचं स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींना आता सांगून टाकलं आहे. लाडक्या बहिणींनो, मागच्या 2 दिवसामध्ये म्हणजे सोमवार मंगळवार जर तुम्हाला पैशांचं वितरण झालं नसेल तर तुम्ही टेन्शन अजिबात घेऊ नका. आज तुमच्यासाठी सोन्याचा दिवस बुधवार आला आहे. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती टोटल 3000 रुपये जमा होण्यासाठी मार्ग या ठिकाणी मोकळा झाला आहे. त्याचं कारण स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय. केवायसी केलेल्या लाडक्या बहिणी आणि न केवायसी केलेल्या लाडक्या बहिणीला या ठिकाणी सांगण्यात आलं होतं की केवायसी तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरच्या हप्त्यासाठी कंपल्सरी म्हणजे कंपल्सरी या ठिकाणी करण्यात आली होती. केवायसी केल्यानंतर तुमचा हप्ता मिळेल अशी या ठिकाणी पहिला अट लावण्यात आली होती. तर ती अट सरकारच्या माध्यमातून आता रद्द करण्यात आल्या. त्यामुळेच अखेर मार्ग या ठिकाणी हप्ता मिळण्यासाठी मोकळा झालाय अशी माहिती स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या. ही आनंदाची बातमी तुम्हाला दिलीच आहे. त्यातच एक आनंदाची बातमी आता एकनाथ शिंदे साहेबांनी दुसरी एक आनंदाची बातमी दिल्या. ती म्हणजे नवीन वर्षाची तुम्हाला आता गिफ्ट सरकारच्या माध्यमातून देणार आहे. ज्यावेळी आता एका कार्यक्रमात पत्रकारांना बोलताना महिला सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होत्या, त्यावेळी महिलांनी एकनाथ शिंदे साहेबांना प्रश्न विचारला की आता नवीन वर्षाचे आम्हाला काय गिफ्ट तुम्ही देणार आहे का नाही, असं महिलांचा प्रश्न एकनाथ शिंदे साहेबांना ऐकल्यानंतर या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की तुमच्यामुळे आम्ही सत्तेमध्ये निवडून आलो आहोत, त्यामुळे नवीन वर्षाचे गिफ्ट तुम्हाला 100% महिलांना आम्ही देणार आहे. परंतु कोणाकोणाला हे गिफ्ट मिळणार आहे
फक्त आणि फक्त पिवळ्या व केशरी रेशन कार्ड ज्या महिलांकडे आहे त्यांनाच हे गिफ्ट सरकारच्या माध्यमातून आता मोफत देणार आहे. जर तुमच्याकडे पिवळं व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला या ठिकाणी नवीन वर्षाचं गिफ्ट सरकारच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. मग तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की या गिफ्टचं नाव काय आहे, कोणतं गिफ्ट असणार आहे. तुम्हाला आता हे नवीन वर्षाचं गिफ्ट मिळवायचं असेल तर तुम्हाला काय काय करायचं आहे हे पहिल्यांदा तर आता सांगणारच आहे. परंतु आज वार बुधवार आहे, शेवटचा वाटपाचा दिवस आहे. कारण सोमवार मंगळवार बुधवार 3 दिवस पैशांचं वाटप होणार होतं, त्यातला बुधवार शेवटचा दिवस आहे. आज 15 जिल्ह्यामध्ये आता ज्या लाडक्या बहीण राहतात त्यांना पैशांचं कोणाकोणाला वितरण होणार आहे नक्की पहा. लाडक्या बहिणींनो, या 15 जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी गोरगरीब आहेत आणि गरजू आहेत त्यांना पहिल्या टप्प्यामध्ये नवीन वर्षाचं गिफ्ट देखील सरकार तुम्हाला देणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, नवीन वर्षानिमित्त एक पैठणी साडी पिवळ्या व केशरी रेशनधारक महिलांना या ठिकाणी दिली जाणार आहे. बघा, पुढे संक्रांती आहे आणि संक्रांतीच्या निमित्त काळ्या कलरची तुम्हाला पैठणी साडी सरकारच्या माध्यमातून भेट देणार आहे. कदाचित तुम्हाला विश्वास बसत नसेल, परंतु ज्या लाडक्या बहिणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांना ही साडी पैठणी कशा पद्धतीने तुम्हाला मिळवता येणार आहे, कोणाकोणाला मिळणार आहे ही सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे. फक्त तुमच्याकडे पिवळं व केशरी रेशनधारक तुम्ही महिला असाल तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पैठणी साडी कशा पद्धतीने तुम्हाला मिळवायची आहे हे लगेच सांगणार आहे. परंतु हा झाला वेगळा मुद्दा. परंतु लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आज बुधवार 24 डिसेंबर रोजी तुम्हाला 3,000 रुपये नोव्हेंबर डिसेंबरचे मिळवायचे असेल तर कोणकोणत्या 15 जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत आणि रेशन कार्डावर कोणाकोणाला गिफ्ट नवीन वर्षाचे सरकार देणार आहे नक्की बघा. लाडक्या बहिणींनो, तुमच्या घरामध्ये जर लाडकी बहीण योजनेचा एक जरी हप्ता तुम्ही घेतला असेल तरी महिला तुम्ही घेतला असेल तर या लाभार्थी महिलांना सरकारच्या माध्यमातून गहू तांदूळ रेशन धान्यामध्ये दुकानामध्ये मोफत जे मिळतं तर ते तुम्हाला वाढवून देखील आता देण्याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला आहे. यामध्ये 2 किलो तेलाची 2 पॅकेट आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत. म्हणजे 1 किलोचं 1 पॅकेट असं 2 पॅकेट या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून रेशन धान्य दुकानामध्ये या 15 जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे. 1 किलो महिन्याला शेंगदाणे तसेच 1 किलो उपीट करण्यासाठी रवा अशा प्रकारचा अन्नधान्याचा लाभ देखील पिवळ्या व केशरी रेशनधारकांना नवीन वर्षानिमित्त या 15 जिल्ह्यामध्ये देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारने घेतला आहे. मग आता लाडक्या बहिणींनो, आज बुधवार 24 डिसेंबर वाटपाचा शेवटचा दिवस. कोणकोणत्या लाडक्या बहिणींचा आज गोड होणार आहे, कोणकोणत्या लाडक्या बहिणीला आता दुपारी बघा पैशांचं वितरण होणार आहे. कोणकोणत्या लाडक्या बहिणींना 10 ते सकाळी दुपारी 2 या पहिल्या टप्प्यामध्ये 5 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे. कोणकोणत्या लाडक्या बहिणींना दुपारी 2 ते संध्याकाळी 7 या वेळेमध्ये पैशांचं वितरण होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी 7 ते रात्री 12 या तिसऱ्या टप्प्यातील पुढच्या 5 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे. लाडक्या बहिणींनो, बुधवार 24 डिसेंबर हा शेवटचा दिवस आहे. मग कोणकोणत्या लाडक्या बहिणींचा हा दिवस गोडवणार आहे, कोणकोणत्या लाडक्या बहिणींना रेशन धान्य दुकानामध्ये आता मोफत गहू तांदूळ तुम्हाला जे मिळतं तर ते वाढवून आता दिलं जाणार आहे. तसेच यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे तो म्हणजे पैठणी साडी जी आहे तर ती फक्त पिवळे व केशरी रेशनधारक महिलांनाच मिळणार आहे. कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये मिळणार आहे याची यादी तुम्हाला लगेच पुढे सांगणार आहे. लाडक्या बहिणींनो, आज तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचा 3,000 रुपयांचा लाभ कोणाकोणाला देण्यात येणार आहे. सरकारने यासाठी महत्त्वाच्या अटी पात्रता लावलेत. सरकार म्हणते जर आम्ही सरसकट सर्वांना जर द्यायचा प्रयत्न केला तर ते आम्हाला परवडणार नाही. त्यामुळे या 4 अटी पात्रता चेक करून सरकारच्या माध्यमातून नोव्हेंबर डिसेंबरचे आता 3,000 रुपये पैशांचं वितरण आज केले जाणार आहे. लक्षात ठेवा, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल वार होता, या ठिकाणी मंगळवार, परवा दिवशी होता सोमवार. या 2 दिवसामध्ये ज्यांना पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती झालं नाही त्यांनी आता तयार राहायचं आहे. तुम्हाला या अटी पात्रता सांगतो, यामध्ये जर तुम्ही बसला तर तुम्हाला सुद्धा पैशांचं वितरण होणार आहे. त्यानंतर तुम्हाला कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी गहू तांदूळ आता वाढवून दिलं जाणार आहे. रवा 1 किलो महिन्याला रेशन धान्य सोबत दिलं जाणार आहे. त्यानंतर तेलाच्या 2 आता 1-1 किलोच्या पिशव्या दिल्या जाणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता संक्रांत समोर येत आहे, त्यामुळे काळ्या कलरची पैठणीची साडी कोणाकोणाला देण्यात येणार आहे. 15 जिल्ह्यांची यादी कोणत्या आल्या ते पण सांगतो. परंतु आता 4 अटी व नियम कोणते आहेत, यामध्ये तुम्ही पास होताय का हे सुद्धा झटपटपणे आपण समजून घेऊया.
आता बघा लाडक्या बहिणींनो, पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा असे 4 नियम लावलेत. यामध्ये तुम्ही पास झालं पाहिजे. पहिला नियम तुम्ही आता पास होताय, ती म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता ज्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये आल्याचा मेसेज मोबाईलवरती आलाय त्यांनाच या सर्व सुविधा आता मिळणार आहेत. कारण सरकारने ऑक्टोबर महिन्यासाठी कडक चेकिंग केली होती आणि यामध्ये ज्या लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्यामध्ये या ठिकाणी पैशांचं वितरण आता मिळालं असेल तर तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता मिळवण्यासाठी तुम्ही पात्र झाला आहात. ही अट तुम्ही या ठिकाणी पास करून झाला आहात. परंतु या ठिकाणी पुढच्या 3 अटी ज्या सरकारचे लावलेत त्यामध्ये शेवटची 4 नंबरची जी अट आहे तर ती इतकी कडक आहे, ज्यामध्ये जवळपास 15 लाख लाडक्या बहिणी अपात्र केल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे. त्यामुळे व्हिडिओ अर्धवट सोडून जाण्याची चूक करू नका. मागील तुम्हाला सोमवार मंगळवार पैशांचं वितरण झालं नसेल तर आज वाटपाचा बुधवार 24 डिसेंबर शेवटच्या दिवशी कोणकोणत्या 15 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण केलं जाणार आहे बघा. लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी बघा दुसरी अट सरकारच्या माध्यमातून लावल्या. दुसरी अटीमध्ये तुम्ही पास होताय का नक्की बघा. आता रेशन कार्डावरती ज्या बहिणींच्या या ठिकाणी आता रेशन कार्डावरती नाव आहेत त्यामध्ये मेन व्यक्ती जो असतो तर तो वडील किंवा पती असतो. त्यांच्या नावावर आता शेती किती आहे हे सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता चेक करण्यात आलंय. म्हणजे शेतकऱ्यांचा 7/12 उतारा चेक करण्यात आलाय. तुमच्या घरामध्ये तुम्ही शेती असणार तर त्यांच्या नावावर जर जास्त शेती असेल तर तुम्हाला पैशांचं वितरण अजिबात केलं जाणार नाही. कारण सरकार काय म्हणते, शेती जास्त म्हणल्यावर तुम्ही श्रीमंत महिला, मग तुम्हाला पैसे देण्याची गरजच काय आहे असं सरकारच्या माध्यमातून ठरवलं जातंय. त्यामुळे तुमची जरी आता जमीन या ठिकाणी 10 एकरपेक्षा जास्त तुमच्या वडिलांच्या किंवा नवऱ्याच्या नावावर असेल तर लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता तुम्हाला या ठिकाणी अजिबात सोडला जाणार नाही असं या ठिकाणी सांगण्यात आलंय. ही झाली दुसरी अट. परंतु तुम्ही हे विसरू नका की पिवळे व केशरी रेशन कार्ड तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्हाला नवीन वर्षाचे गिफ्ट म्हणून काळ्या कलरची संक्रांतीनिमित्त पैठणी साड्या देण्यात येणार आहे. त्या ठिकाणी आता गहू आणि तांदूळ तुम्हाला या 15 जिल्ह्यामध्ये वाढवून मिळणार आहे. शेंगदाणे 1 किलो महिन्याच्या महिन्याला मिळणार आहे. 1 किलो उपीट करण्यासाठी रवा मिळणार आहे. तर अशा प्रकारचा लाभ जो आहे तर या 15 जिल्ह्यामध्ये मिळणार असल्याचा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले. आता तिसरी अट सगळ्यांना या ठिकाणी लागू होत्या. तिसरी अट कोणती आहे नक्की बघा. सरकारने सांगितले तिसरी अटीमध्ये ज्या महिलांनी मतदान कार्ड काढले आणि नुकताच या ठिकाणी आता स्थानिक स्वराज्य संस्था असेल किंवा या ठिकाणी मागची विधानसभेची निवडणूक असेल तर यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांना मतदान केलंय का बघा. आता काय सांगितलंय, तुम्ही मतदान केलाय म्हणून तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत आहेत. जर तुम्ही मतदान कार्ड काढलं नसेल तर अशा बहिणींना या ठिकाणी वगळण्यात आल्याची माहिती स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या. त्यामुळे लाडक्या बहिणींनो लक्षात ठेवा, तुम्ही जर या ठिकाणी मतदान कार्ड काढला असेल आणि मतदान केलं असेल तर तुम्हाला पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून आता केलं जाणार आहे. आता ही झाली तिसरी अट. आता चौथी अट शेवटच्या एवढी समजून घ्या. त्यानंतर लगेचच तुम्हाला आता या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती तुम्हाला 3000 रुपये नोव्हेंबर डिसेंबरचे 15 जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला दिलं जाणार आहे ती यादी सांगतो. आणि पिवळं व केशरी रेशन कार्ड तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्हाला या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले एक काळ्या कलरची संक्रांतीनिमित्त पैठणी साडी, त्यानंतर तुम्हाला गहू तांदूळ वाढवून दिलं जाणार आहे. या 15 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणी राहत असतील तर त्यांना रवा आणि 1 किलो शेंगदाणे आणि आता खाद्य तेलाची 1-1 किलोची 2 पॅकेट या ठिकाणी दिले जाणार आहे. ते 15 जिल्हे कोणते आहेत ते तर तुम्हाला लगेच सांगणारच आहे. परंतु याआधी महत्वाची शेवटची अट आहे. यामध्ये 12 लाखाच्या वरती लाडक्या बहिणी कोण कोण अपात्र करण्यात आलेत नक्की बघा. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता तुमच्या घरामध्ये शेतकरी कुटुंब असेल आणि शेती असेल आणि त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा लाभ तुम्हाला बँकेच्या खात्यावरती येत असेल तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून अर्जंट सूचना सांगण्यात आल्या. एक तर तुम्ही नमो शेतकरी योजनेचा लाभ घ्या किंवा लाडक्या बहिणीचा लाभ घ्या. दोन्ही जर तुम्ही राज्य सरकारच्या माध्यमातून घरामध्ये पैसे मिळवत असाल तर तुम्हाला डायरेक्ट अपात्र करण्यात येणार आहे. कारण या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब काय म्हणतात, जर करता तुम्ही जास्त जर लाभ घेण्याचा प्रयत्न केला एकाच घरामध्ये तर या ठिकाणी दोघांचे हप्ते बंद करण्यात येईल असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय. त्यामुळे लाडक्या बहिणींनो लक्षात ठेवा, तुम्ही फक्त आणि फक्त या ठिकाणी सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे, तुम्ही फक्त नमो शेतकरी योजनेचा हप्ता घेऊ शकता किंवा लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेऊ शकता. ही अट कधीपासून लागू आहे तर नवीन वर्षामध्ये ही अट सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता लागू करण्यात येणार आहे. आता तुम्हाला सांगत आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे तर बघा,
15 जिल्ह्यांची लिस्ट सांगत आहे। ही 15 जिल्ह्यांची लिस्ट सांगितल्या तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी आता नवीन वर्षानिमित्त आता पैठणी साडी कशी मिळवायची, आता 2 किलो खाद्यतेल कशा प्रकारे मिळवायचं, त्यानंतर तुम्हाला 1 किलो रवा कसा मिळवायचा आणि त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गहू आणि तांदूळ कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये वाढवून दिले जाणार आहे हे तर सांगतो। परंतु त्याआधी 15 जिल्हे कोणकोणते आहेत हे 15 जिल्हे तुम्ही यामध्ये राहताय का नक्की तुम्ही बघायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी पहिला जिल्हा सांगण्यात आलाय वाशिम, अमरावती, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, हिंगोली, लातूर, परभणी, धाराशिव, बीड, नांदेड, जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना या ठिकाणी पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। आता तुम्हाला सांगत आहे लाडक्या बहिणींनो, नेमकं आता तुम्हाला या वस्तू ज्या आहेत तर त्या कशा प्रकारे मिळवायच्या आहेत लक्षात ठेवा। रेशन धान्य दुकानामध्ये या जिल्ह्यातील महिला गोरगरीब आहेत, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून सूत्रांमार्फत शक्यता वर्तवण्यात आल्या की रेशन धान्य दुकानामध्ये खाद्यतेलाचं आता तुम्हाला वाटप केलं जाणार आहे, रवा केला जाणार आहे, त्यानंतर गहू तांदूळ देखील या जिल्ह्यातील गोरगरीब महिला असल्यामुळे त्यांना वाटप करण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे सर्व KYC रेशन कार्डाची करून ठेवा, तुमच्या बँकेची करून ठेवा, नक्कीच लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती हा वितरित होईल आणि रेशन दुकानामध्ये तर तुम्हाला हा सुद्धा लाभ वितरित होईल। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।